मुख्यमंत्री कार्यालयावरती हल्ला करण्याचा मुंबई वाहतूक पोलिसांना व्हॉट्सअॅपवरती धमकीचा मेसेज आलाय। वरळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे। पाकिस्तानी नंबरवरनं ट्रॅफिक पोलिसांना व्हॉट्सअॅपवरती हा धमकीचा मेसेज आला होता। बुधवारी दुपारी मेसेज आल्यानंतर तपास यंत्रणा अलर्ट मोडवरती गेल्यात। मेसेज करणाऱ्या व्यक्तीने मालिक शहबाज हुमायून राजा देव असं नाव सांगितलंय। मेसेज करणारी व्यक्ती भारतातील की भारताबाहेरील याचाही सध्या तपास सुरू आहे। पण आताच्या घडीची ही एक महत्त्वाची अपडेट आहे। आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्याला याबद्दल अधिक माहिती देतील। थेट मुख्यमंत्री कार्यालयावरती हल्ला करण्याच्या अनुषंगाने धमकीचा व्हॉट्सअॅप मेसेज आलेला आहे। सूरज, अधिक अपडेट काय? पूर्वी नक्कीच आपण पाहतो की मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री असोत किंवा उपमुख्यमंत्री असोत यांना धमकीचे मेसेज येत आहेत आणि अशातच बुधवारी दुपारी हा मेसेज आला होता वरळी वाहतूक पोलीस विभागाला आणि त्यामध्ये स्पष्टपणे त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयावरती आम्ही मोठ्या प्रमाणात हल्ला करू असं म्हटलं होतं आणि यानंतरच एकूणच तपास यंत्रणा अलर्ट झाली होती। कारण हा मेसेज जो होता त्याचा नंबर होता तो पाकिस्तानी एक नंबर होता आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने धमकी देणाऱ्याने स्वतःचं नाव मालिक शहबाज हुमायून राजा देव असं त्याने म्हटलेलं आहे। या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी तपासाला सुरुवात केली। अद्याप तरी संशयास्पद आढळलेलं नाहीये, मात्र हा मेसेज करणारा किंवा व्यक्ती कोण आहे याचा पोलीस शोध घेत आहे। काही दिवसांपूर्वी जर आपण पाहिलं तर एकनाथ शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचा मेल हा अनेक ठिकाणी आला होता। गोरेगावला त्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता, त्याचबरोबर मंत्रालयात देखील झाला होता। आता त्यामागे नेमकं कोण होतं आणि ह्यामागे नेमकं कोण आहे या दोन्ही गोष्टींचा तपास आता एकाच पद्धतीने मुंबई पोलीस करताना पाहायला मिळतात। मात्र या घटनेची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेत तपासाला सुरुवात केलेली आहे। पूर्वी धन्यवाद सूरज आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर हा एक अत्यंत महत्त्वाचा असा अपडेट आहे या क्षणीचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।